हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कालचा ब्लॉग छोटा झाला होता, त्यामुळे थोडं मी ॲडिशनल म्हणलं करावं, थोडंफार काय तो वाढवावं. आणि 1-1.5 मिनिटाचा कोणीच बघणार आणि बघितला तरी काय ह्याच्यामध्ये काय चांगलं दिसणार आहे. वाचले तर न कॉलेजला जायला पाहिजे. काल गेलो होतो, हां आलो. काल जाताना गणूबरोबर गेलो होतो. काल उशीर झाला जायला, यायला लवकर आलो होतो. काय दिसतंय तुला? वाट लागली चेहऱ्याची. काय पडलं भाई? आता काय दिवस चांगला आहे का नाही माझा? काय ना काय पडतंय, काय ना काय होतेच ब्रो. चला, दादा काय दिसणार. 5 hours later. व्हिडिओ चालू झाला. अरे मोबाईल अरे यानं केलं चालू काय ऋषभ म्हणता खर्च चालू बाई करा स्कॅम झाला माझ्या सगळे मोठा हे चॅनल घेतलं मग Later that same evening. पडते का रस तरी का संपला? मग काय बाबा चणांचं घासलं म्हणून बरं. घासलं नव्हतं, मला वाटलं काय माहिती का असं ठोका बसला असता ना. 2 सिमेंटच्या पोत्या पाहिजे गुडघा गेला असता. A few moments later. हो ना यार, किती टाइम लागतोय? 12:13. आज कॉलेजमधून घरी आलो होतो. सॉरी, घरी यायच्या अगोदर रोहनने पार्टी दिली होती 5 झालेल्याची. होती वडापाव पार्टी. आम्ही किती जण होतो? 6-7 जण होतो आम्ही. त्या सर्वांना आणि काल पेढे वाटले होते, आज वडापाव. मला वाटतं या 2-4 दिवसामध्ये किंवा आता मटणाची किंवा चिकनची पार्टी देईल. पोरं सगळं मागं लागले ते दे म्हणून. ऋषी तर मागं लागलाय, बाकी दुसऱ्यांचं माहीत नाही. ऋषी तर लागलाय मागं. घरी आल्यानंतर गेलो होतो गणूसोबत सिमेंटची पोती आणायला. पोती आणताना पायाला लागलं, गुडघ्याला. एक ट्रकमध्ये होता मंडपवाल्याचा आणि तिथून बाजून जाताना एक जागेवर थोडी गणून ह्याच्यातने गाठली आणि भिंत थोडे घासत थोडं निघालं. म्हणून थोडं लागलं, जास्त काय नाही लागलं. पण ते उद्या समजेल नक्की आज जास्त लागले का वरच्यावर नुसते झाले ते. त्यानंतर गेलो तो शुभदाच्या घरी. मला एक सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं होतं. माझ्या फोनच्या स्पीडने काय होत नव्हतं, म्हणजे पटापट रविवारी करत होतो, पण त्याला 6-7 तास मला बसावं लागलं. इथे गेलो, अर्धा-पाऊण तासामध्ये झालं डाउनलोड. ते परत मी इन्स्टॉल केलं त्यामध्ये माझ्या लॅपटॉपमध्ये आणि यूज करायचा चालू करायचं ते. त्यासोबत पायथॉनचा कोर्स केला होता अगोदरच, सर्टिफिकेटसुद्धा घेतले. पण ते आता रिमेंबर होणे झाले, म्हणजे रिकॉल करायला पाहिजे. आता ACPPचा पण कोर्स करायचा तिथेच सीचा. त्यासोबत आता राहिला जावासुद्धा करायचं आहे. म्हणजे सगळे माझे कोर्स कंप्लीट. त्याचे सर्टिफिकेटसुद्धा घ्यायचे आणि हॅकिंगसुद्धा शिकायचं आहे थोडीफार. जास्त काय करता तरी चालेल, पण आपले डिव्हाइस आहे ते तेवढे जरी सेफ ठेवता येते सर्वांपासून, म्हणजे बाकीच्या हॅकरपासून तेवढं जरी शिकलेलं बरं. 9 वाजले तर आज झोप आलेली काय समजेना. आज एवढ्या काय झोप समजेना. काल किती वाजता माझं मला आठवण. आता झोप आलेलं आहे. आज होतं जेवणला मटण, कारण की गुरुवारपासून होतंय चालू श्रावण. आज आणलं होतं अख्ख्या गावामध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.